नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एथिक्सचा अभ्यास तर तुम्ही सुरू केलाच असेल आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांचा थेरीचा सिलेबस वाचून पण झाला असेल आणि आता त्यांच्यासमोर प्रश्न हा निर्माण होतोय की सर, प्रश्न समोर आल्यानंतर आम्हाला ह्याचं उत्तर कसं लिहायचं आहे. आमच्याकडे कॉन्टेंट तर आहे, पण ह्या उत्तरामध्ये 150 शब्दांमध्ये कशी संरचना ह्या उत्तराची करायची आहे, हा खूप मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण होत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगत आहे की UPSCचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊन की कुठल्याही प्रश्नाची उत्तरं कशी लिहायची, त्याची संरचना कशी लिहायची आणि त्या 150 शब्दांमध्ये आपण कसं चांगलं आन्सर लिहू शकतो. ठीक आहे मित्रांनो, तर पाहूया कोणता प्रश्न घेतोय आपण. 2015 मध्ये एक UPSCचा प्रश्न आला होता पर्यावरणीय नीतिशास्त्रावरती. प्रश्न काय आहे, प्रश्नाचे किती भाग आहेत आणि उत्तरामध्ये आपण त्याची कशी संरचना केली पाहिजे ह्याबद्दल आपण बोलणार आहोत. प्रश्न काय आहे, पर्यावरणीय नीतिशास्त्र म्हणजे काय, हा प्रश्नाचा पहिला भाग आहे. त्यानंतर त्यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे काय आहे, हा दुसरा भाग आहे. आणि पर्यावरणीय नीतिशास्त्राच्या दृष्टिकोनातून कोणत्याही एका पर्यावरणीय समस्येवर चर्चा करा, हा प्रश्नाचा तिसरा भाग आहे. तर आपल्याला प्रश्न वाचल्यानंतर प्रश्नाचे किती भाग आहेत आणि त्यांना किती वेटेज आपल्या आन्सरमध्ये दिलं पाहिजे ही गोष्ट लक्षात घेऊया. तर सर्वात पहिले काय आहे, पर्यावरणीय नीतिशास्त्र म्हणजे काय, हा पहिला प्रश्न आहे. तर यामध्ये आपल्याला छोटीशी डेफिनेशन, त्याची व्याख्या लिहिणं आणि एक एक्झाम्पल देऊन आपण त्याला संपवू शकतो. महत्त्वाचे भाग कोणते आहेत, त्यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे, म्हणजे यामध्ये आपल्याला कारणे लिहायची आहेत, रिझन्स लिहायचे आहेत आणि त्यानंतर एक एक्झाम्पल देऊन आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. नैतिक दृष्टिकोनातून ती समस्या जी आहे, पर्यावरणीय समस्या, त्याला आपल्याला प्रॉपर डिस्कस करायचं आहे. तर दुसरा आणि तिसरा पार्ट ह्यामध्ये जास्त वेटेज देणं गरजेचं आहे आपल्या उत्तरामध्ये. तर पाहूया की कुठल्याही प्रश्नाची उत्तर लिहिताना त्याची संरचनेचे काय भाग असतात. तर 3 भागांमध्ये आपण जनरली उत्तर लिहित असतो, त्याचं स्ट्रक्चरिंग करत असतो. सर्वात पहिले म्हणजे आपण त्याची प्रस्तावना, म्हणजे इंट्रोडक्शन. प्रत्येक आन्सरामध्ये आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन लिहित असतो. दुसरा आहे त्याचा मुख्य भाग आणि तिसरा आहे निष्कर्ष, म्हणजे काय, कन्क्लुजन. मेन बॉडी आणि कन्क्लुजन, असे आपण 3 पार्टमध्ये प्रत्येक उत्तराचं स्ट्रक्चरिंग करत असतो. आणि हे कॉमन टू ऑल, प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरसाठी हे कॉमन आहे. त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं आहे की जर आपण प्रश्नाच्या उत्तरामध्ये इंट्रोडक्शन किंवा कन्क्लुजन जर मिस करत असेल तर आपल्याला कमी मार्क्स मिळतील, कारण की त्याच्या काहीतरी वेटेज आहे आन्सरमध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक क्वेश्चनमध्ये जसं 10 पैकी जर आपण म्हटलं तर 1 किंवा 1.5 मार्क इंट्रोडक्शनसाठी आणि 1 मार्क जो आहे आपण कन्क्लुजनसाठी असतो, असं लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यामुळं उत्तरामध्ये ती गोष्ट मिस करायची नाही आहे. तर पाहूया ह्या प्रश्नाला आपण कसं अप्रोच करू शकतो, ब्रेनस्टॉर्मिंग कसं करू शकतो. मी तुम्हाला एक आयडिया देतोय, तर तुम्ही सुद्धा घरी आपण ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा आणि ह्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर सुद्धा तुम्ही पेस्ट करू शकता आणि त्यावरती मी तुम्हाला कमेंट करेल. सर्वात पहिले आपण काय लिहिणार आहेत, इंट्रोडक्शन, प्रस्तावना. आणि एथिक्स ह्या सब्जेक्टमध्ये जनरली आम्ही सांगतो की इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही त्या मूलभूत संकल्पनेबद्दल किंवा त्या कॉन्सेप्ट जो विचारलेला आहे त्याची डेफिनेशन, स्टँडर्ड डेफिनेशन लिहिणं गरजेचं आहे. त्याच्या आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात. ह्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय प्रश्नामध्येच, पर्यावरणीय नीतिशास्त्र म्हणजे काय, तर आपण सर्वात छानपैकी काय करू शकतो, पर्यावरणीय नीतिशास्त्राची व्याख्याच लिहू शकतो. तर काय व्याख्या आहे, मानव आणि पर्यावरण यांच्या संबंधांमधील नैतिक दृष्टिकोनातून जो अभ्यास करणारी शाखा आहे नीतिशास्त्राची, त्याला आपण पर्यावरणीय नीतिशास्त्र असं म्हणतो. लक्षात येतंय का, काय आहे पर्यावरणीय नीतिशास्त्र, मानव आणि पर्यावरण यांच्या संबंधांचा नैतिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारी शाखा. तर ही झाली एक सोपी आणि सरळ व्याख्या. आता येऊया मुख्य भागामध्ये. पर्यावरणीय नीतिशास्त्राची तत्वे आणि मूल्ये थोडक्यात लिहा आणि एक उदाहरण द्या. कारण की आपल्याला प्रश्न जो विचारलेला आहे म्हणजे काय, म्हणजे फक्त डेफिनेशन लिहून सोडायची नाही आहे. तर आपण काय करू शकतो, एक हब अँड स्पोक मॉडेल असं लिहू शकतो की नाही, आणि त्यातली मूल्य आणि जे काही आपण तत्वे आपण लिहिणार आहोत
जसं की आपण मी तुम्हाला एक सांगतो की निसर्गाप्रती किंवा निसर्गाचा आदर करणे, रिस्पेक्ट फॉर नेचर, किंवा आपण म्हणू शकतो की प्राणी आणि वनस्पतींबद्दल सहानुभूती, कंपॅशन टुवर्ड्स प्लांट्स अँड ॲनिमल्स असंही म्हणू शकतो. किंवा आपण त्याला म्हणू शकतो की एखादं एक स्टँडर्ड प्रिन्सिपल पण तुम्ही लिहू शकता, जसं की आपण म्हणू वितरणाचा आणि आंतरपिढीय न्याय, ज्याला आपण म्हणू डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस किंवा इंटरजनरेशनल जस्टिस. तर हे सुद्धा त्यांचे महत्त्वाचे प्रिन्सिपल्स आहेत. आता एखादं उदाहरण द्या. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला उदाहरण देणं गरजेचं आहे उत्तरामध्ये. ही एक गोष्ट आपल्या मनामध्ये फिक्स करून टाका उत्तर लिहिताना. तर इथे काय उदाहरण लिहू शकतो आपण? जसे की आपण म्हणू शकतो की संरक्षण करणे. कशाचे? प्राणी आणि वनस्पतींचे संरक्षण करणे, संवर्धन करणे, कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन ज्याला आपण म्हणतो. तर हे काय आहे? एक महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे आणि आपण त्यामध्ये काहीतरी योगदान करत आहे, बरोबर की नाही? तर असं एक उदाहरण आपण त्यामध्ये लिहू शकतो. किंवा एक साधी जगण्याची पद्धती आपण फॉलो करणं, सस्टेनेबल लिव्हिंग ज्याला आपण म्हणतो, बरोबर की नाही? तर हा झाला मुख्य भागांमधील पहिला पार्ट. त्यानंतर येऊया क्वेश्चनचा दुसरा पार्ट, पर्यावरणीय नीतीशास्त्राचा अभ्यास करणे का महत्त्वाचे आहे, याची कारणे द्या. तर ही कारणे लिहिताना, रिझन्स लिहिताना आपल्याला 3 ते 4 रिझन्स आपण लिहू शकतो, बरोबर की नाही? सर्वात पहिले आपण म्हणू शकतो की पर्यावरणाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या नैतिक दृष्टिकोनातून समजून घेणं फार गरजेचं आहे आणि त्या समस्यांचे मूळ कारण काय आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आपल्याला पर्यावरणीय नीतिशास्त्राचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. जसं की आपण म्हणूया जंगलतोड, हे एक साधं सोपं उदाहरण घेऊ. तर ही एक पर्यावरणीय समस्या आहे. आता नैतिक दृष्टिकोनातून विचार केला तर जंगल हे वेगवेगळ्या प्राणी आणि वनस्पतींचं जे घर आहे आणि जर ते आपण तोडत आहे म्हणजे काय, त्यांना आपण घरातून हाकलून देत आहे आणि त्यामुळे त्यांचं राहणं जे आहे फार मुश्किल होऊ शकतं आणि ते आपण म्हणू शकतो एक्सटिंक्ट होऊ शकतात, मरून जाऊ शकतात. आणि त्यामुळं आपण म्हणू शकतो की ही एक मोठी पर्यावरणीय समस्या आहे आणि त्या समस्येचा नैतिक दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण ह्याची मूळ कारणं समजून घेतो तर दुसरा पार्ट जो आहे तो आपल्याला समजतो की मानवी वर्तन जे आहे ती एक खूप मोठी समस्या जी आहे किंवा ह्या समस्येचं मूळ कारण आपण म्हणू शकतो की मानवी वर्तन. जी काही नैसर्गिक साधन सामग्री आहे त्याचा आपण कशा पद्धतीने उपयोग करतो हे आपल्या मानवी वर्तनावरतून दिसून येतं. जसं की आपण आपल्या घरामध्ये जेव्हा पाण्याचा उपयोग करतो, जर आपण पाणी अधिकाधिक यूज करत आहे, गरजेपेक्षा जास्त यूज करत आहे किंवा इलेक्ट्रिसिटी गरज नसताना पण पंखा चालू ठेवणं, AC चालू ठेवणं, तर आपण ह्याला म्हणतो की आपण नैसर्गिक साधन सामग्रीचा दुरुपयोग करत आहे आणि हे आपल्या मानवी वर्तनांमधून दिसून येत आहे. तर नैतिक दृष्टिकोनातून आपल्या मानवी वर्तन हे योग्य की अयोग्य आहे हे पर्यावरणीय नीतिशास्त्र आपल्याला समजून सांगते आणि त्यामुळे ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपल्याला कळतं की आपले मानवी वर्तन जे आहे मूळ कारण आहे, तर आपली निसर्गाच्या प्रती आणि निसर्गामधले जे वनस्पती प्राणी आहेत त्यांच्या प्रती काही जबाबदारी सुद्धा आहे, रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आहे. तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला पर्यावरणीय नीतिशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर कळते. लक्षात आले का ह्या 3 गोष्टी? हा, तर आता आपण पुढचा पार्ट पाहूया. तिसरा पार्ट काय प्रश्नाचा, कोणत्याही एका पर्यावरणीय समस्येवर चर्चा करा. तर ही चर्चा करताना कुठलाही तुम्ही एक एक्झाम्पल घ्या, उदाहरण घ्या. तुम्ही जंगल तोड घेऊ शकता किंवा प्रदूषण घेऊ शकता किंवा हवामान बदल, क्लायमेट चेंज हे सुद्धा घेऊया. ठीक आहे, तर मी इथं तुम्हाला हे एक एक्झाम्पल नैतिक दृष्टिकोनातून आपल्याला समजून सांगणं गरजेचं आहे, डिस्कस करणं गरजेचं आहे, चर्चा करायची आहे आपल्याला. तर त्यामध्ये मी तुम्हाला 3 पॉईंट्स समजावून सांगतो. एक आहे वितरणाचा आणि आंतरपिढीय न्याय. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस आणि इंटरजनरेशनल जस्टिस. तर आपल्याला माहिती आहे मागच्या 200 वर्षांमध्ये नैसर्गिक साधन सामग्री जे आहे जसं की कोल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस
आणि आपण म्हणू शकतो की फॉरेस्ट, ह्या सगळ्या साधन सामग्रीचा विकसित देशांनी पुरेपूर उपयोग करून ते आज विकसित देश बनलेले आहेत. आणि ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, पर्यावरणाची हानी केलेली आहे, प्रदूषण केलेलं आहे, ग्रीन हाऊस गॅसचं इमिशन केलेलं आहे. आणि त्यामुळे आज जर आपण पाहत असू गरीब आणि विकसनशील देशांमध्ये राहणाऱ्या लोकांवरती त्याचा जास्त परिणाम होत आहे. पुढच्या जनरेशनला त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे. आणि त्यामुळं डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस आणि इंटरजनरेशनल जस्टिस फार महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये समजून घेणं नैतिक दृष्टिकोनातून. दुसरी नैतिक जबाबदारी, मोरल रिस्पॉन्सिबिलिटी. जर हे विकसित देशांनी 200 वर्ष नैसर्गिक साधनसामग्रीचा उपयोग करून आज जर ते विकसित बनले आहेत, त्यांचे जे लिव्हिंग स्टँडर्ड चांगले बनलेले आहेत, तर ते आज त्यांची ही नैतिक जबाबदारी बनते की गरीब आणि विकसनशील देशांमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांनी मदत केली पाहिजे. कशा पद्धतीने मदत केली पाहिजे? जे काही तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केलेलं आहे, क्लीन टेक्नॉलॉजीज आहेत, तर त्या टेक्नॉलॉजीज ह्या देशांना त्यांनी ट्रान्सफर केलं पाहिजे किंवा त्या डेव्हलप करण्यासाठी ह्या देशांना त्यांनी आपले फंड्स दिले पाहिजेत. बरोबर की नाही? तर ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. मानवेतर प्राण्यांचे हक्क. आतापर्यंत आपण जे काही डेव्हलपमेंट आणि ज्या काही पॉलिसी गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट करत असतं, तर तो मानवाला सेंटरमध्ये ठेवून करत असतो. ठीक आहे, मानवी हित हे सेंटरमध्ये ठेवून करत असतो. तर असे न करता आपण बाकी प्राणी जे आहेत मानवाला सोडून निसर्गामध्ये प्राणी वनस्पती त्यांचे काय हक्क आहेत. जर आपण पाहिलं तर हवामान बदलांमुळे जे काही वेगवेगळे हवामानामध्ये असेल किंवा पर्यावरणामध्ये जे काही बदल घडत आहेत त्यांचा इम्पॅक्ट जर आपण पाहिलं तर बाकीचे प्राणी आणि वनस्पती त्यांचे हक्कांचे उल्लंघन तर जरूर होत आहे. आपण डिफॉरेस्टेशन करतोय तर त्यामधून काय होत आहे, तर त्या प्राण्यांचे घर जे आहे ते आपण त्याला उजाड करत आहे. बरोबर की नाही? तर त्यांचा हक्कांचं उल्लंघन करत आहे. किंवा आपण जर दुसरं एक्झाम्पल घेतलं तर आपण पाहतो की पर्यावरणाचं प्रदूषण जे होत आहे किंवा हवामान बदलांमुळे वेगवेगळे नॅचरल हजार्ड्स जे वाढत आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या निसर्गावरती जो इम्पॅक्ट होत आहे, परिणाम होत आहे, तर त्यामध्ये ह्या प्राण्यांना हानी पोहोचत आहे. तर त्यांच्या हक्कांचं काय? तर हा प्रश्न सुद्धा नीतिशास्त्र, पर्यावरणीय नीतिशास्त्र ह्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचं काम करत आहे. लक्षात ठेवायचंय. तर ह्या 3 गोष्टींवरती तुम्ही बोलू शकता, कारण की आपल्याला पर्यावरणीय नीतिशास्त्राच्या दृष्टिकोनातून ही समस्या आपल्याला डिस्कस करायची आहे. तर कन्क्लुजनमध्ये आपण ह्या डिस्कशन नंतर काय म्हणू शकतो, तर पर्यावरणीय नीतिशास्त्राच्या दृष्टिकोनातून हवामान बदल ही केवळ नैसर्गिक किंवा वैज्ञानिक समस्या नसून ती सर्वात मोठी नैतिक आणि न्यायाची समस्या आहे. मोरल आणि जस्टिस इश्यू आहे. बरोबर की नाही? आणि यावर मात करण्यासाठी केवळ टेक्नॉलॉजिकल तांत्रिक उपाय पुरेसे नाहीत, तर आपल्या जीवनशैलीत म्हणजे काय, लाईफस्टाईलमध्ये, विकासाच्या दृष्टिकोनात, डेव्हलपमेंट पर्स्पेक्टिव्स आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापराबद्दल, जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचा यूज कसा करायचा आहे, यामध्ये नैतिक मूल्यांमध्ये अमूल बदल करणे गरजेचं आहे. ह्या सगळ्यांमध्ये आपण एक प्रॉमिनंट चेंज करण्याची गरज आहे. आणि तेव्हाच आपण म्हणू शकतो की पर्यावरणीय नीतिशास्त्रामधल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांना आपण व्यवस्थित उत्तर देऊ शकतो किंवा सोल्युशन हे देऊ शकतो. लक्षात आलंय आपण कसं ब्रेनस्टॉर्मिंग केलेलं आहे या प्रश्नाचं? तर मला पाहिजे की तुम्ही UPSCचे जे काही मागील वर्षांचे जे प्रश्नपत्रिका आहेत 2013 पासून तुम्हाला सुरू करायचं आहे आणि अशा पद्धतीने त्या प्रश्नांची ब्रेनस्टॉर्मिंग करायची आहे. पुढील काही व्हिडिओजमध्ये मी असेच काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुमच्यासोबत डिस्कस करेल आणि ह्या व्हिडिओजला तुम्ही फॉलो करत राहा, लाईक करत राहा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. थँक्यू.